धनंजयजी, आपण बाळासाहेबांना भेटला, नेमकं चर्चा काय झाली, काय सांगितलं? हेच सगळं जे घटना आहे, जे घटनाक्रम आहे, आम्हाला न्याय कसा भेटेल याविषयी थोडं त्यांच्या साहेबांची चर्चा झाली. आतापर्यंत जो घटनाक्रम संपूर्ण झाला त्याबद्दल तुम्ही माहिती? त्याबद्दल त्यांनी पण माहिती घेतली, आम्ही पण आमच्याकडे जी माहिती ती त्यांना सांगितली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि कौटुंबिक चर्चा झाली. सुखातून दुःखातून कसं सावरायचं, म्हणजे खूप मोठा आघात आहे, त्यातून कसं सावरायचं याविषयी चर्चा झाली. मध्यंतरी तुमचं फोनवर पण बोलणं झालं? साहेबांनी ही घटना घडल्यावर 2-3 दिवसानं फोन करून सांत्वन केलं होतं आणि त्यांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून त्यांनी फोनवरूनच बोलले होते आणि आम्ही अगोदर आल्यावर त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तर साहेब आता ठीक आहेत म्हणलं, मी तब्येत बरोबर नव्हती मध्ये. त्यांनी आम्हाला एक कौटुंबिक सल्ला दिला की व्यवस्थित सगळे पुढं जा ह्या घटनेमधून आणि सावरण्याची म्हणजे शक्ती येऊ तुमच्यात, असं सांगितलं त्यांनी. सरकार पातळीवर कुणाशी बोलणार असल्याचं बाळासाहेबांनी तुम्हाला? नाही, असं काही नाही बोलले, असं नाही बोलले काही. फक्त म्हणजे यातून कसं आरोपींना शिक्षा कशी होईल किंवा या संदर्भात चर्चा झाली. कौटुंबिक दुसरं जास्त काही बोललो नाही. तुझ्याशी बोलताना नेमकं काय बाळासाहेब काय बोलले? आता चाचाने सांगितलं तेच बोलणार. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट